राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार। मात्र परदेश दौऱ्यामुळे उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार, तर शरद पवारही सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता। लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिली खुशखबर। योजनेचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात। मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली माहिती। मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी पोलिसांचं समन्स। आज पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश। कांजूर डम्पिंगच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला हायकोर्टाचा धक्का। डम्पिंग ग्राउंडची जमीन संरक्षित वनजमीन म्हणून वापर करू देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचं केलं स्पष्ट। पाककडून भारताच्या कुरापती काढणं सुरूच। जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून पुन्हा एकदा गोळीबार। भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर। गोव्यात धार्मिक उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी। उत्तर गोव्यातल्या शिरगाव इथे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू। यंदा मान्सून वेळेवर दाखल होण्याचा हवामान विभागाने वर्तवला अंदाज। केरळमध्ये 1 तर राज्यात 6 जूनला दाखल होण्याचा अंदाज। आणि विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताची रुग्णसंख्या वाढली। 56 पेक्षा जास्त रुग्ण विदर्भात, तर सर्वाधिक 17 रुग्ण एकट्या यवतमाळ जिल्ह्यात। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लवकरच 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे। ज्या महिलांना 8वा आणि 9वा हप्ता मिळाला नाही त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासह 4500 रुपये दिले जातील, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचं प्रमाण अधिक आहे। रेल्वेप्रमाणे एसटी गाड्यांचं आरक्षण 17 मे पर्यंत फुल झालंय। विशेष म्हणजे एसटीच्या ज्यादा गाड्यांचं देखील तिकीट मिळेल असं झालंय। त्याचा लाभ उठवत खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवाशांकडून 1.5 पट अधिक भाडं वसुली सुरू केली आहे। मुंबईत पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गिकांवर रात्री 12:15 तर रविवारी पहाटे 4:15 ब्लॉक असेल। ब्लॉक कालावधीमध्ये चर्चगेट ते सांताक्रूज दरम्यान सर्व गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत। गेल्या 3 महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेल एक्सप्रेसमधून वेटिंग तिकिटावर प्रवास करणाऱ्या 56,000 प्रवाशांना प्रशासनानं ट्रेनमधून उतरवलं, तर 78,000 प्रवाशांना ट्रेनमध्ये चढू दिलं नाही। रिझर्वेशन कन्फर्म असलेल्या प्रवाशांना प्रवासात अडचण होऊ नये यासाठी ही कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। नीट परीक्षा 4 मे रोजी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं रविवारी कोणताही मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका आणि ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। प्रवासासाठी बुक केलेली कॅब जर चालकाने रद्द केली तर आता कार कंपन्यांना तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। ओला, उबर, रॅपिडो सारख्या कार सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या कार चालकांनी जर प्रवाशांनी केलेली बुकिंग रद्द केली तर कंपन्यांना प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढील 7 दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। तर मुंबईमध्ये सकाळी आकाश ढगाळ असेल आणि दुपारी निरभ्र राहील अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्यानं खुशखबर दिली आहे। मान्सून मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे। यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका बरसेल आणि केरळमध्ये 1 जूनला आणि 6 जूनला राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। उन्हामुळे आरोग्याला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे। विशेषतः उन्हाळ्यात शरीराचं तापमान वाढल्यानं उष्माघात आणि विषबाधा तसंच अशा समस्या होऊ शकतात। विक्रमगड तालुक्यामध्ये दरवर्षी पाणी टंचाई उद्भवत असल्यानं पाणीपुरवठा विभागाकडून टँकर मागवून
उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र या उपाययोजना तात्पुरत्या आणि अपुऱ्या असल्यानं येथील लोकांना हातपंपावर आणि विहिरीवर रांगा लावावे लागत आहेत, तर 9 पाडे टंचाईग्रस्त आहेत. त्यांना 2 टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असून टँकरच्या संख्येनं आता सेंच्युरी पार केली. जिल्ह्यातील 60 गावांसह 16 वाड्यांची तहान 101 टँकरनं भागवली जाते, तर प्रशासनाकडून 130 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई जाणवत असून 23 गावातील 82,000 नागरिकांना 39 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 5,000 पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन देखील कोकण प्रांत आजही तहानलेला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर अशा 4 जिल्ह्यातील 495 गाव वाड्यांना 194 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. कोल्हापूरकरांवर पाणी कपातीचं संकट नसणार आहे. मे महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये सरासरी 49.55% पाणीसाठा शिल्लक आहे. पापलेटचं उत्पादन अल्प झाल्यानंतर पापलेटला राज्यमाशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यामुळे मच्छीमार नाराज आहेत. 1980च्या दशकात 20,000 टन उत्पादन असलेल्या चंदेरी पापलेटचं उत्पादन सध्या 10 टनापेक्षा देखील कमी झालंय. तथापि पापलेट संवर्धनासाठी शासनानं सुचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं सरसकट मासेमारी सुरूच आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद पिकानं विक्रमी आवकचा आकडा पार केलाय. वाशिम बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक 14,300 क्विंटलची विक्रमी आवक झाली. त्यामुळे वाशिम बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. जळगावच्या भुसावळ शहरात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून अतिरेक्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू असं म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा ओघ आळंदीमध्ये सुरू झालाय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून आजपासून भक्तीच्या ज्ञानकुंभाला प्रारंभ होणार आहे. साताऱ्याच्या कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून यंदा ज्यादा वीज निर्मिती करण्यात आली आहे. 666 दशलक्ष युनिट ज्यादा वीज निर्मिती केल्यानं विजेची चिंता मिटली. काहीही करून अलमट्टी धरणाची उंची वाढवायची असा चंग बांधलेल्या कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र सरकारविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी 150 तज्ज्ञांची समिती तयार केल्याचं समोर आलंय. आपला 524 मीटर उंचीचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी त्यांनी जलतज्ज्ञ आणि वकिलांची फौज उभी केल्याचं कळतंय. लातूरच्या औसामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारातील भारत घडवणारा असेल असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केलाय. जाती जातीमध्ये निर्माण झालेल्या पेचावर कायमस्वरूपी तोडगा निघेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात शुक्रवारी ज्वारी बाजारात एकूण 8,694 क्विंटल ज्वारी आवक झाली होती. या ज्वारीला कमीत कमी 1,950 तर सरासरी 2,450 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. राज्यातील बाजार समितींमध्ये 2 मे रोजी गव्हाची मोठी आवक झाली आहे. यावेळी 19,240 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. दरम्यान गव्हाला 2,770 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. अमरावतीमध्ये ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 9 राज्यातील पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी यात सहभाग घेतला. विदर्भ यामेचॉर कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि आमदार खोडके दाम्पत्य यांच्या शोध प्रतिष्ठाननं या स्पर्धेचं आयोजन केलं. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या साखर कारखान्याला भीषण आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिल्लोडच्या ग्रामीण पोलिसांनी गांजा तस्करांवर कारवाई केली आहे. जांभई शिवारात शेतातील घरात विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजावर कारवाई करत 5 किलो गांजा जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्रेत्याला अटक केली आहे. राज्य सरकारनं काढलेल्या आदेशानुसार 28 एप्रिलपर्यंत 1,08,301 शाळांपैकी 89,972 शाळांनी 80%हून अधिक जिओ मॅपिंग केल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. मुदतवाढ दिल्यामुळे शिक्षकांनी जोमानं काम केल्याचं या अहवालावरून दिसून येतंय. राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. 5 ते 6 मे रोजी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. 7 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
उत्तन ते विरार दरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारनं MMRDAला मंजुरी दिली आहे. तर त्यापुढील विरार ते पालघर दरम्यानचा टप्पा 2चा व्यवहार्यता अभ्यास करण्यात येतोय. हा सेतू 8 मार्गिकेचा असून उत्तर दक्षिण प्रवास सहज करणं शक्य होणार आहे. तर पुढे हा सेतू थेट दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. मुंबईतील लोकलमधील मोटरमनच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या निर्णयाला मोटरमन कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत उद्यापासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं सर्व पालिकांना दिलेले आहेत. कारवाई करून 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले.